2025 मध्ये 1,00,000 कम्प्युटर क्षेत्रातल्या इंजिनियर्सच्या नोकऱ्या गेल्यात. प्रत्येकाला इतकं ते कम्प्युटर आणि आयटीचं अट्रॅक्शन आहे की तिथले धोकेच कोण बघायला तयार नाही. सोशल मीडियावर ज्यावेळी 1,00,000 लोक काहीतरी डीक टाकतात, तर 1,00,000तले फक्त 10 तुम्हाला सक्सेसफुल दिसतात. तुम्ही विद्यार्थ्यांना विचारा, अरे भविष्यात जाऊन काय करणार? मी बिझनेस म्हणतो. त्याच्या वडिलांच्याकडे BMW आहे, त्याच्या घरात 6 गाड्या आहेत, तुमच्याकडे किती आहेत? मी हे ऐकवलं मुलांना. ही शिक्षकाच्या हातातली छडी काढून घेतली आणि विद्यार्थ्यांची शिस्त बिघडली. आनंद महिंद्रा यांच्याबद्दल मी एक पोस्ट वाचली होती की पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की. नमस्कार श्रोते हो, बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर विद्यार्थ्यांना घडवणारं एक महत्वाचं माध्यम आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेचे धडेच नाही, तर जगण्याची आणि यशाची दृष्टी दिली असे एक सर्वपरिचित नाव म्हणजे धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेसचे विशाल धाने सर. आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलली आहे. मार्क्स, करिअर, सोशल मीडिया या सगळ्या चक्रव्यूहामध्ये विद्यार्थी आणि पालक गुरफटून गेलेत. या परिस्थितीमध्ये ढ समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला यशाच्या शिखरापर्यंत कसं न्यायचं, विद्यार्थ्यांना करिअरचं कुठलं क्षेत्र निवडावं, बदलत्या परिस्थितीमध्ये यशाची नेमकी व्याख्या काय, या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन करायला आज आपल्याकडं विशाल धाने सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. धाने सर नमस्ते. नमस्कार. धाने सर, तुम्ही विशाल धाने असं जरी तुमचं नाव असलं तरी तुम्हाला धाने मास्तर या नावानं विद्यार्थी ओळखतात. खरंय. आणि मुलांचं ते आवडीचं नाव आहे, ते खूप प्रेमानं आणि जवळचं त्यांना वाटतं. त्यामुळं मी आज तुम्हाला संबोधन करताना मास्तर म्हणूनच करणार आहे. म्हणजे मी आज तुमचा विद्यार्थी होणार आहे. मास्तर, तुम्ही तुमच्याकडं धाने क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले. आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीकडं तुम्ही कसं बघता? नमस्कार. आता जसं आपण पाहतोय की टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे. आपण स्वतः जर पाहिलं तर आपण स्वतःला कितीतरी बदललं. म्हणजे गेले 300 वर्षातला अगदी म्हणजे आपले आदरणीय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा कालावधी जरी पकडला तरी आपल्यात झालेले बदल जे आहेत हे प्रचंड आहेत. आणि खूप गोष्टी आपण ॲडॉप्ट केल्या, खूप गोष्टी त्या बदलांना आपण सामोरे गेलो, त्या बदलाचे आपण भाग बनलो. आणि आता जी शिक्षण पद्धती जी चालू आहे याच्यात एवढे ड्रास्टिक चेंजेस झालेले आहेत. आणि हे जे चेंजेस झालेत या बदलाचा सुद्धा आपण भाग होतोय. मला खूप छान वाटतं की आपली पिढी या सगळ्या बदलांना सहज आपलंसं करत, स्वतःला बदलून घेत आणि प्रत्येक जनरेशन बरोबर ऍडजस्ट करत पुढे चाललेली आहे. खरं तर प्रत्येक जनरेशनलाच असं वाटत असतं, पण आपण जर पाहिलं टेक्नॉलॉजिकली इतक्या गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे खडू फळा ही कॉन्सेप्ट जाऊन स्मार्ट बोर्ड आले. आणि जे पाठ्यपुस्तकात वाचून ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या होत्या त्या ॲट आवर फिंगर टिप्स सगळ्या अवेलेबल झाल्या. ऑडिओ फॉर्मॅटमध्ये झाल्या, ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये झाल्या, पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये झाल्या. आणि मला वाटतं की या टेक्नॉलॉजीने ही जी नवीन जनरेशन आहे ह्या नवीन जनरेशनला संपूर्ण जग ॲट देअर फिंगर टिप्स आणि संपूर्ण जग त्यांनी त्यांच्या उंजळीत घेतलंय, त्यांच्या कवेत घेतलंय. म्हणजे साधारण आपल्या वेळेस म्हणजे फॉरेनला कोण शिकायला गेला जायचं, लंडनला शिकायला, अमेरिकेत शिकायला गेलं की असं खूप मोठं काय ते, म्हणजे कारण पत्र पोचायलाच तितके दिवस लागायचे. पण
फोन आले, सेलफोन आले. आता असं वाटतच नाही की तो परदेशात शिकतोय. म्हणजे आपण डेली व्हिडिओ कॉल्सवर हा. एकमेकांना पाहत असतो. आणि ह्या बदलाला खऱ्या अर्थाने जर म्हटलात तुम्ही तर ही आजची जी पिढी आहे, जी स्मार्ट जनरेशन म्हणतो, म्हणजे बरेच जण त्यांना जेन झी, जेन अल्फा खूप म्हणजे अशी नावं हो आहे. ठेवलीत आणि नावं ठेवतात. पण मला वाटतं ही जी जनरेशन आहे, दे आर व्हेरी स्मार्ट. म्हणजे ते एफिशियंट, इफेक्टिव्ह, एफर्टलेस, एनर्जाइज्ड वेनी काम करतात. आणि जो त्यांचा एन्थुझियाझम आहे तो पण प्रचंड आहे. म्हणजे या जनरेशन कडून उलटही बरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण दरवेळी काय प्रयत्न करतो की आपण त्यांना काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतो, पण ह्या जनरेशन कडून पण शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा जो बदलाचा भाग आहे, ह्या बदलाच्या भागामुळे जे कॉम्पिटिटिव्हनेस आहे तो पण नॅचरली वरती आलाय. मग आपल्या वेळी कसं होतं की साधारण विद्यार्थी 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड व्हायचे. एक अति हुशार म्हणजे ब्रिलियन्स एकदम, तो एकदा वाचायचा, पैकीच्या पैकी मार्क पाडायचा, सगळं जे काही पाठ केलेलं पेपरमध्ये लिहायचा. दुसरा एक मिड फॉर्मॅट मधला होता आणि तिसरा एक ड होता, ड या एक कॅटेगरीज होता. आता जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतच नाही की म्हणजे कोण ढ आहे आणि कोण फार हुशार आहे. म्हणजे जो तुम्हाला असं वाटेल अभ्यासात ढ आहे तो कुठेतरी वेगळ्या ठिकाणी खूपच त्याचा स्पार्क चांगला असतो. मी असे विद्यार्थी पाहिले की जे फेल होऊन सुद्धा त्यांची जी कोडिंग स्ट्रॅटर्जी आहे, कोडिंगचं जे लॉजिक आहे, निव्वळ अप्रतिम आहे. म्हणजे थोडक्यात तो कदाचित पेपरवर ड आहे पण प्रॅक्टिकली हुशार आहे. So it's all about the resources what they have, resources how they are utilizing it. आणि त्यांच्याकडे मला वाटतंय जे फोरकास्टिंग म्हणतात, तर ते फोरकास्टिंग करण्याची एक त्यांना थोडक्यात आपण म्हणूया की एक नॅचरल इंटेलिजन्स त्यांच्याकडे आलेला आहे, जो या बदलत्या शिक्षण पद्धतीच्या मध्ये बरोबर चाललाय. म्हणजे दोन्ही बाजूला तो बॅलन्स करत, त्यामुळे विद्यार्थी तसे जर बघायला गेलं तर स्मार्ट होत. हे जे सर पूर्वीचे विद्यार्थी होते, तुम्ही आता जवळपास विद्यार्थ्यांची तिसरी पिढी किंवा चौथी पिढीला शिकवत असाल, तर पूर्वीचे विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी, तर ह्या दोन विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या फोकसमध्ये, एकाग्रतेमध्ये काही फरक जाणवतोय का? 100%. म्हणजे आधी ज्यावेळी विद्यार्थी यायचे त्यावेळी ते फोकस्ड, टार्गेट वाटायचे. म्हणजे की टार्गेटेड की मला हे करायचंय किंवा म्हणजे जसं आपण म्हणतोय की 80-20चा क्रायटेरिया असतो, तसे 20% इज फुल्ली फोकस्ड, डेडिकेटेड, की त्यांना क्लिअर होतं की मला ही गोष्ट करायची आहे. 80% जे होते त्यांना क्लिअर नसलं तरी ते समोर कोणाला तरी फॉलो करायचे, घरातले मोठे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स किंवा अवतीभोवती ऐकून, पेपर मधल्या बातम्यांमधलं बघून इन्स्पायर होऊन हे करायचे. या जनरेशन कडे पाहिलं तर असं वाटतं की त्यांचा फोकसच नाहीये. म्हणजे बरेचसे पालक सुद्धा किंवा ज्यांची मुलं साधारण 5वी ते अगदी ग्रॅज्युएशनच्या टप्प्यात कुठे कुठे आहेत, सगळ्यांना हे वाटेल की अरे काय म्हणजे मी माझ्या वेळी असा होतो, फोकस होतो, मला ही गोष्ट अचीव करायची होती, मला हे. तर आपलं लाईफ कुठं ना कुठं स्ट्रगल्ड लाईफ होतं. आपल्याला त्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात कमी मिळाल्या, ते रिसोर्सेस कमी अवेलेबल होते, तेव्हा आपली धडपड भरपूर होती. या जनरेशनला ते सगळं अवेलेबल आहे म्हणून ते धडपड करत नाहीत का, तर चूक. हे जनरेशनची धडपडच वेगळी आहे, त्यांचा स्ट्रगलच वेगळा आहे. आपला जो स्ट्रगल होता तो वेगळा आहे, किंवा जनरेशन टू जनरेशन स्ट्रगल बदलत चाललाय. आणि या जनरेशनचा जो स्ट्रगल आहे तो वेगळा आहे. हे जनरेशन जे आहे हे प्रत्येक टप्प्यावरती नवीन गोष्ट कशी शिकता येईल किंवा त्यांचे टार्गेट जे आहेत काही अंशतः मी म्हणतो ते रिअलिस्टिक आहे.
मग जसं आपल्याला वाटायचं की अरे मी ही गोष्ट करायला पाहिजे आणि मग मी ते ड्रीम ठेवायचो आणि तशी वाटचाल करायचो, तसं यांच्यात दिसत नाही. आणि त्यामुळे काय वाटतंय की अरे मग हे अनफोकस्ड आहेत का, ह्यांची एकाग्रता कमी आहे का. तर ह्या जनरेशनला मी एक शब्द सांगतो तुम्हाला की मल्टीटास्कर्स. दे आर मल्टीटास्कर्स. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते पेनाने इकडे काहीतरी एखादी गोष्ट करत असतील आणि इकडे मोबाईलवरती काहीतरी करत असतील, सायमल्टेनियसली म्युझिक ऐकत असतील आणि ऑब्झर्वेशन पण चालू आहे. त्यामुळे त्यांचा फोकस नाहीये असं आपल्याला वाटतंय. आपल्याला वाटतंय, आपल्या पिढीला वाटतंय. आपल्या पिढीला वाटतंय, एकंदरीत जनरेशनला वाटतं अरे काय आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणतात यार तुम्ही भविष्यात जाऊन काय करणार का. म्हणजे कारण आपण जो स्ट्रगल, फॉर एक्झाम्पल आपण 1 रुपयापासून केलेला प्रवास तो आपण 1 लाखापर्यंत आणला. सो इट्स ह्यूज अचिव्हमेंट फॉर अस. म्हणजे ऑफकोर्स कारण ते आणणं म्हणजे खूप मोठं काम होतं. आता यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे 1 लाख आहे, ठीक आहे आम्ही 5 टाइम्स करतो ना. स्टार्टच 1 लाखापासून सुरू आहे. हा, पण आपलं जे 1 लाख टाइम्स झालं ते यांचं रेशो जो आहे तो कमी आहे. त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे ना 1 लाखचे मी 1 crore करतो, म्हणजे अशा पद्धतीने की 100 टाइम्स जातो मी पुढे. आपण काय बघतो की आम्ही 1 लाख टाइम आलो, तुम्ही 1 लाख टाइम पुढे जावा. तर प्रॅक्टिकली तसे म्हणजे आजूबाजूच्या ज्या गोष्टी किंवा जे सगळ्या आपण जे पाहतोय हे पण तितकं तसं राहिलेलं नाही ना. बघा तुम्ही आपल्या वेळेस साधारण एक सोपं उदाहरण सांगतो की गाणं गाणारे लोक कमी असायचे आणि मग त्यातला ज्याचा आवाज चांगला आहे किंवा जो गुणगुणतो असा आपला कुठे बऱ्यापैकी शिकायचा गाणं म्हणायचा. आता तुम्ही एवढे टीव्ही रियालिटी शोज आणि हे पाहता, किती त्यांना प्लॅटफॉर्म्स अवेलेबल झाले, पण त्याचबरोबर कॉम्पिटिशनही किती आली. आणि या कॉम्पिटिशन मधून सर्व्हाइव्ह करताना जो फोकस्ड आहे तोच पुढे जातोय, तोच सर्व्हाइव्ह होतोय. प्रत्येक पालकाला वाटतं की आपलं पोरग काय करणार आहे पुढे जाऊन, शंका आहे, पण ते खरं नाही तितकं नाही. उलट आहे ऍक्च्युली. मुलांनी काही गोष्टी ठरवलेल्या. आपल्या वेळी काय होतं सांगतो, आपल्या वेळी असं धरायच्या हाताला आणि बस जाऊ. म्हणजे मी माझंच उदाहरण सांगतो ना, मला इंजिनिअरिंग कशाची खातात माहितीच नाही. मी 10वी झाल्यावर आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. शिवाजी कॉलेजला गेलो 1 महिनाभर. नंतर कळालं अरे आपले सगळे मित्र तर तिकडे गेलेत सायन्सला. मग मी घरच्यांच्या मागे लागून सायन्सला गेलो. 12th झाल्यानंतरही माहिती नव्हतं काय. मग माझ्या चुलत्यांनी पकडलं, नेऊन बसवलं, तुला डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचं. आणि अपघाताने मी इकडं आलो आणि जे मिळालं जे आहे ते ऍक्सेप्ट करून त्याच्यात एक्सलन्स कसा अचीव्ह करता येईल असं काम केलं. बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर आपल्यापैकी प्रत्येकाचं असंच झालेलं आहे. काका मामा आजी आजोबा कोणीतरी काहीतरी गायडन्स द्यायचा. या पिढीचं तसं आहे का सांगा. त्यांच्या पुढे इतकं अरे हे सक्सेसफुल लॉयर आहे, हा सक्सेसफुल इंजिनियर आहे, हा IT मध्ये चांगलं काम करतोय, हा सिंगिंग मध्ये करिअर करतोय, हा प्रेस मध्ये आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा त्याच्यात त्याने काही अचीव्ह केलं. म्हणजे प्रत्येकाचं आहे. आपण आजकाल पाहतो की शेअर मार्केटमध्ये मग या मुलांना त्याची बुरळ पडते की अरे, पण मग हे पण बॅलन्स्ड आहेत ना, ते पाहतात ते सगळे. आणि अप टू द ग्रॅज्युएशन म्हटलं ना तुम्ही तर ते शॉर्टलिस्ट करतात. आपल्याकडे एकच चॉईस होता, त्यांच्यापुढे चॉईस भरपूर आहेत. पण मला वाटतं ते जो चॉईस फायनल करतील डेफिनेटली दे विल गेट द सक्सेस. की पालकांना आकारण फक्त भीती आहे, पण सर्वायवल टू द फिटेस्ट जसा प्रकार आहे तसे हे सर्वाइव्ह होणारच. काळाबरोबर हे करत करत हे सर्वाइव्ह होणार, चांगलं हे करणार. फक्त काय होतं की आपल्या आई वडिलांचाही आपल्यावर तसा कमीच विश्वास होता. बघा ना, अरे हे करते की नाही, काय नक्की काही जमेल का, चल राहू दे तू हे कर. पण आपण आज स्वतःला सिद्ध केलं. तसं आपण यांना जर संधी दिली ना ते स्वतःला सिद्ध करतात. सर तुम्ही आता विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेबद्दल सांगितलं. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत काही फरक झालाय का? 100%. काय झालं,
आपण ज्यावेळी अभ्यास करायचो त्यावेळी आपण टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक आपण ते वाचायचो, गोष्टी अंडरलाईन करायचो, त्या लिहून काढायचो, आपल्याला कळलेले मुद्दे आपल्या भाषेत लिहायचो. हे असं सगळं आपण वापरायचो. आता काय झालंय, या स्मार्ट जनरेशनला कितीतरी रिसोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल युट्यूबला तुम्ही पाहिलं तर अख्ख्या चॅप्टरचा वन शॉट नावाचा एक प्रकार असतो, की अख्खा चॅप्टर एक 20-25 मिनिटात एक्सप्लेन केलेला असतो. आता इथं 2 मतप्रवाह होऊ शकतात. तुमच्या माझ्यासारखा पालक म्हणणार, अरे पूर्ण चॅप्टर वाचला नाही तर तुझ्यातले त्याला बारकावे कसे कळणार, डिटेल्स कसे कळणार. आणि याचं म्हणणं आहे की ठीक आहे ना, 25 मिनिटात मला चॅप्टर समजतोय ना. आता याला प्रोज पण आहेत आणि कॉन्स पण आहेत. म्हणजे कमी वेळात ते समजतंय हे ठीक आहे, पण व्हॉट अबाउट इन डेप्थ नॉलेज. म्हणजे तू 25 मिनिटात इन्फॉर्मेशन घेतोयस, तू नॉलेज नाही घेतोयस. तुला जर नॉलेज घ्यायचं असेल तर तू 25 मिनिट्स मध्ये तो वन शॉट ऐक. यू रीड द चॅप्टर थरोली. वन शॉट ऐकून तुला काय काय कळलं, त्या चॅप्टर मध्ये काय दिलंय, आणि त्या प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो. आपण प्रत्येक जण एकाच गोष्टीकडे, एकाच घटनेकडे वेगवेगळ्या अँगल मधून पाहत असतो. तसं जो टीचर आहे, टीचरचा पण एक पर्स्पेक्टिव्ह आहे. तो ती गोष्ट समजावून सांगताना कशा पद्धतीने सांगतोय, त्यांचा त्या ठिकाणी भाव काय आहे किंवा त्यांना काय अभिप्रेत आहे, याही पेक्षा पुस्तकात जो कंटेंट लिहिलेला आहे हा वाचून मला म्हणजे विद्यार्थ्याला काय अभिप्रेत आहे हे जर लिंक झालं, म्हणजे जी आपली कन्व्हेन्शनल मेथड, तर ते आणि चांगलं होईल. आता प्रॉब्लेम कुठं होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा अटेन्शन टाइम जो आहे तो कमी झालाय. म्हणजे आजकाल 35 मिनिट्सच्या लेक्चरमध्ये पूर्ण 35 मिनिट विद्यार्थी फोकसच करू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांसाठी पण अवघड झालंय. शिक्षकांना टू एंगेज देम, म्हणजे 40 विद्यार्थ्यांचा एक वर्ग 35 मिनिटासाठी सगळ्या 40 जणांना एंगेज करायचं, इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क, रादर इट इज चॅलेंजिंग टास्क. म्हणजे हे बरेच शिक्षक सांगू शकतील की हे शक्यच नाहीये, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचं अटेन्शन तुम्ही 40 मिनिटासाठी नाही ठेवू शकत. मग इथे पालकांचा पण रोल तितकाच महत्वाचा आहे की पालकांनी सुद्धा दे शुड स्टार्ट डिस्कसिंग विथ चिल्ड्रन्स किंवा जे स्टुडंट किंवा त्यांच्या पाल्याबरोबर त्यांनी संवाद साधला पाहिजे, ना की इंटरोगेशन. पालक काय चूक करतात, अरे आज काय शाळेत झालं, आज काय शिक्षकांनी शिकवलं, आज हे काय झालं, आज कुठलं लेक्चर झालं. काय झालंय, या जनरेशनला प्रश्नच आवडत नाहीत, प्रश्नच आवडत नाहीत. आणि पालकांचा स्वभाव प्रश्न. तुम्ही बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्याला प्रश्न विचारायला आवडतात. म्हणजे आता आपल्या शिक्षण पद्धतीतून ते जन्माला आलं, किंवा आपले शिक्षक म्हणायचे, अरे प्रश्न विचारा, तुम्ही प्रश्न विचारा तर जास्त शिकाल. ह्या जनरेशनला वाटतं प्रश्न विचारला मी का उत्तर देऊ, तुम्ही उलट तपास घेताय. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आजकाल 7वी 8वीचा मुलगा मुलगी ते रूम बंद करतात, माझी प्रायव्हसी डिस्टर्ब करू नका. आम्ही म्हणतो, अरे आमच्या वेळी कुठे होती प्रायव्हसी, आम्ही तिथे खॉटवर बसून वाचायचो, सगळी सवय बसायचो. आई स्वयंपाक करायची, बाबा एरजाऱ्या मारायचे, आजी आजोबा तिथंच गप्पा मारायची. आणि इथं मात्र प्रायव्हसी डिस्टर्ब होते. आणि हे म्हणतात मुलं, म्हणजे की प्लीज डू नॉट डिस्टर्ब, किंवा इनडायरेक्टली बोर्ड लावून टाकतात रूमच्या बाहेर. मग आता आपण सेपरेट रूम दिलीये, आपणच त्यांना हा काही ही लिबर्टी आपणच दिली आहे. तर संवाद साधणं हे पण आपलंच काम आहे. संवाद साधताना आधी मुलाला बोलतं करा, त्याला कशाला शाळेबद्दलचे प्रश्न विचारायचे, त्याला इन जनरल पण प्रश्न विचारा काही. मग तो ज्यावेळी स्वतःहून बोलायला लागेल, मग
एक एक पॉइंट मध्ये टाकत टाकत विषय तुम्ही शाळेकडे न्या. हम्म. मग बाबा तुला शिकवलेलं कळतं नाही कळत असं जर आपण तुम्ही विचारलं तर इनडायरेक्टली त्याच्या दृष्टीनं तो जो शाळेचा शिक्षक आहे किंवा क्लासचा शिक्षक आहे तो आदर्श असतो त्याच्यासाठी. हम्म. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकांच्या बद्दल वाईट काय ऐकायचं नसतं आणि एस्पेशली तुमच्याकडून तर नाहीच नाही, हम्म. तुमच्याकडून नाही ऐकायचं. आणि मग ते इंटरोगेशनच्या भूमिकेत पालक गेला की संवाद बिघडतो. मग तो संवाद साधायला आपल्याला नॉर्मल वेनी हलका फुलका संवाद म्हणजे डिनर टाइम डिस्कशन जे म्हणतात मी सर त्या संवाद आणि संवादाची वेळ या प्रश्नाकडे येणारच आहे. मला फक्त एक सांगा की विद्यार्थ्यांनी आता कुठली सॉफ्ट स्किल शिकली पाहिजे? आता खरं सांगू सॉफ्ट स्किल मध्ये पहिलं गोष्ट म्हणजे काय झालंय हे सगळे जर तुम्ही बघितलं म्हणजे म्हणजे ब्रो जनरेशन आहे नाही आता म्हणजे सगळे शॉर्ट फॉर्म वापरायचे. म्हणजे सिस्टरला सी म्हणायचं म्हणजे डॅडला एवढंच. आता ह्यांना सगळं ते शॉर्ट फॉर्म मध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे. पण प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण कुठली गोष्ट इम्प्लिमेंट करतो तर हे शॉर्ट फॉर्म्स रिअल लाईफ मध्ये चालत नाहीत. सॉफ्ट स्किल जर डेव्हलप करायचे असतील विद्यार्थ्यांना तर स्टेज डेअरिंग जो आहे हा एक पार्ट त्याचा येतो. तर आजकाल आपण पाहतो की स्कूल्समध्ये गॅदरिंग किंवा जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात अख्खा क्लासच असतो स्टेजवर, सगळीच गर्दी असते. मग खरोखर यातून डेव्हलप होतात का सॉफ्ट स्किल? सगळेच स्टेजवर आहेत तर सगळेच मग पुढे जाऊन स्टेज डेअरिंग वाले झाले पाहिजेत, पण तसं होत नाही. तर मला वाटतंय की वक्तृत्व कला, भाषण कला किंवा हे जे आपल्या वेळी काही काही गोष्टी होत्या की त्याच्यात पार्टिसिपेट करायला लावून ते फुलवलं जायचं आणि मग ते विद्यार्थी बरोबर तशी त्या विद्यार्थ्याची आवड काय आहे हे जाणून घेण्याचं एखादं स्ट्रक्चर किंवा हे जाणून घेण्याची एखादी पर्यायी व्यवस्था ही शाळांमध्ये किंवा इव्हन आपल्या घरी पालक आहे ह्या सगळ्यांच्या मध्ये एक निर्माण झाली पाहिजे किंवा केली पाहिजे. ह्या शिक्षण पद्धतीने आपण पाहतोय की जनरली आता प्रोजेक्ट दिले की पालकच प्रोजेक्ट करून मुलाला देतात. माझं म्हणणं काय गरज आहे म्हणजे फक्त कम्प्लिशन नाही, त्याला काही धड पडू द्या, त्याला काही करू द्या. हा ऍटिट्यूड पालकांनी डेव्हलप केला पाहिजे आणि शिक्षकांनीही जे त्याने केलंय ते ऍक्सेप्ट करणे की तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आता काय होतंय सगळ्यांनाच क्लासी गोष्टी पाहिजेत, सगळ्यांनाच एकदम छान हे पाहिजे आणि कॉम्पिटिशनच्या युगात कंपॅरिझन जास्त व्हायला लागलं. मी केलेली गोष्ट जरा हे झाली मग ते आणि विद्यार्थी तिथं बुजतो. म्हणजे बुजण्याचा फॅक्टर आपल्या वेळी होता तसाच आहे यांच्यात. फक्त आपल्या वेळी काय होतं ते बुजलो तरी आपण नंतर जरा कुठंतरी एक्सप्रेस होऊन हे व्हायचं. हे काय करतात त्या गोष्टीला बुजलो की ते टाळूनच देतात म्हणजे कट, मग ती गोष्ट करायचीच नाही. मग हे एक्स्ट्रीम होत आहे. मग हे हलका फुलका सगळा संवाद हा शिक्षक पालक विद्यार्थी ह्या ट्रायंगल मध्ये झाला बऱ्याच गोष्टींना सोल्युशन. ते मगाशी तुम्ही 1 मिनिट कुठं युट्यूब वरती आहे म्हणाला, मला तो मगासपासून डोक्यामध्ये तो प्रश्न सारखा सतावतोय की ही मुलं मग मार्क्सवादी होतील, फक्त मार्क मिळवण्यापुरतं शिकायचं, तेवढं मिळवायचं आणि पुढं जायचं, त्याचं ज्ञान होणार नाही. आता ही पिढी शॉर्ट आहे, जास्त वेळ बसत नाही, एकाग्र होत नाही, हे जरी खरं असलं तरी असा मेसेज जाऊ नये की तुम्ही करताय ते बरोबर आहे. करेक्ट. तुम्हाला काय वाटतं की हे असं मार्क्सवादी जास्त योग्य आहे का? मार्क्सवादी होणं किंवा 1 मिनिट मध्ये नाही. शॉर्टकट्स जे आहेत आपण पहिल्यापासून म्हणतो की शॉर्टकट्स जे आहेत हे घेतले पाहिजेत, पण गरज आहे तिथे, कारण त्यामुळे धोका पण तेवढाच आहे. आताच जग अल्गोरिथमिक आहे. अल्गोरिथम छोटा केला आणि त्याच्या टेस्ट केसेस कमी केल्या म्हणजे ते डिव्हाइस किंवा ते सॉफ्टवेअर स्मार्ट होईल असं नाही. मग तिथे बग्स पण जास्त असतील. म्हणजे या विद्यार्थ्यांना
ज्ञानार्जन करणे म्हणजे नॉलेज गेनिंग जे आहे हम्म. ह्याचे एफर्ट्स घ्यायलाच लागतील. तुम्हाला गोष्टी समजावून घेऊन अंडरस्टँड करून इम्प्लिमेंटेशन, तुम्ही जर पाहिलं जे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार इम्प्लिमेंटेशन वरती जास्त भर दिलाय. हम्म. किंवा तुम्ही बघितलं असेल अभ्यासक्रमामध्ये केस स्टडी बेस्ड एक्झाम्पल आणले. हम्म. आता केस स्टडी म्हणजे काय, तर रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन त्याच्यावरती आधारित प्रश्न मांडले जातात आणि ज्याने विद्यार्थ्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे, बेसिकली ज्याला आपण थॉट प्रोसेस म्हणतो, हम्म. ही थॉट प्रोसेस कशी डेव्हलप होईल हम्म. असं त्यांनी अभ्यासक्रमात आणलंय. पण याचा फायदा कोणाला होणार? हम्म. जो विद्यार्थी व्यवस्थित वाचेल, जो विद्यार्थी त्याचा ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेईल. शॉर्टकट मेथडने तुम्हाला एमसीक्यू बेस्ड एक्झाम्पल सोडवता येतील, हम्म. पण रिअल लाईफ इज नॉट एमसीक्यू. हो. यू डोंट हॅव 4 ऑप्शन्स. हम्म. रिअल लाईफ मध्ये तुम्हाला आधी अँसर काढायचं असतं आणि त्या अँसर हे आयडियल अँसरच्या जवळ आहे का किंवा तेच आहे का हे प्रूव्ह पण करायचं असतं. म्हणजे काही प्रश्न हे आकलनावर आधारित असतात. येस, त्या प्रश्नाचं उत्तर हे जे शॉर्ट मध्ये शॉर्टकट मारणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं, त्याला आकलनच झालं नाहीये, त्यानं फक्त स्टँडर्ड आन्सर पाठ केलंय, आकलनच झालं नाही तर त्याला प्रश्नच समजणार नाही. नाही ना, प्रश्नही समजणार नाही, उत्तर काय लिहायचंय तेही समजणार नाही. ABCD असल्यामुळे कदाचित बरोबर येण्याचे चान्सेस आहेत ना 25%. हा. बरं. ABCD, पण मग सगळं ABCD मध्ये बसून कसं चालेल? नाही चालणार. म्हणजे या आता काय आहे, सगळ्या ज्या एक्झाम्स होतात MCQ बेस्ड एक्झाम होतात, पण मग अशा वेळी मला वाटतं की काही वेळा म्हणजे जो आपण ज्याला म्हणतो ना तुक्का लावणे, हम्म. तसा आपण क्रॅक करतो. हो. मग ते नुकसान आहे ना. नुकसान आहे. म्हणजे हे काय म्हणूया आपण, हा म्हणजे समाजाचंच नुकसान आहे हम्म. खऱ्या अर्थानं पाहिलं तर. त्यामुळं रिमेंबरिंग फेज झाल्यानंतर अंडरस्टँडिंग, आकलन त्याचं होणं आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे ऍप्लिकेशन, प्रत्यक्ष त्याचा वापर, ह्या दोघात रिलेशन जोपर्यंत घालत नाही, ह्या दोघांचं रिलेशन जोपर्यंत एस्टॅब्लिश करत नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थी त्या जी काही त्याची टास्क असेल भविष्यात पुढे जाऊन काय त्याला तो कॅपेबल होत नाही. होत नाही, म्हणजे होऊच शकत नाही. राहत सर, व्यावसायिक अभ्यासक्रम निवडताना कुठली विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे? आता ऍडमिशनचा काळ सुरू आहे आणि कुठं जायचं, काय जायचं, अजून त्यांच्या डोक्यात प्रश्न आहेत, समोर प्रचंड गुद्दा आहे. करेक्ट. आता काय होतं, म्हणजे तुम्हालाही हा अनुभव आला असेल, मी विद्यार्थ्यांना विचार, अरे भविष्यात जाऊन काय करणार तुम्ही? मी बिझनेसमन होणार आहे. म्हणजे प्रत्येकालाच बिझनेसमन व्हायचं आहे. अरे म्हटलं, बिझनेसमन होण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असेल ना, काहीतरी तुझ्याकडे प्रोफेशनल टर्म्समध्ये प्रोफेशनल एक्सपिरियन्स पाहिजे तुझ्याकडे, किंवा तू प्रोफेशनल कुठला तरी कोर्स केला पाहिजे, किंवा काहीतरी तुझे एक लर्निंग मेथडॉलॉजी, मेकॅनिझम एक तुझ्याकडे लर्निंग पाहिजे. आता काय होतं की प्रोफेशनल कोर्सेस मी पाहिलं की 80% विद्यार्थी हे कोणाला तरी इन्स्पायर होऊन ते घेत असतात. सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं झालं तर IT. प्रत्येकाला इतकं ते कम्प्युटर आणि ITचं अट्रॅक्शन आहे की तिथले धोकेच कोण बघायला तयार नाहीये. एव्हरीबडी वॉन्ट्स, काय करणार आहे, मी कम्प्युटर इंजिनियर होणार आहे, मी IT इंजिनियर होणार आहे, मी IF मध्ये काम करणार, किंवा अरे हो मान्य आहे, तू काय काम करणार आहेस तिथे जाऊन? सोशल मीडियाचा प्रभाव याच्यावरती आहे या 100%. जे 1 मिनिटात जे रील स्क्रोल करायचंय त्यांना वाटतं ते नॉलेज पण असं स्क्रोल केलं की मिळेल, किंवा ते लोक कसं वागतायत तसं मी पण वागेन, ते कसं खर्च करतायत तसं मी खर्च करेन. एक्झॅक्टली. पण हे काय पाहतात, ते एक दृश्य स्वरूप पाहतात, त्याचं बॅकग्राऊंड, त्याची पाठीमागची जी काही आहे, त्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे, त्या ज्या स्ट्रॅटर्जीज आहेत. मग सांगा तुम्ही, आपण पाहिला, आता आपण पाहतो सोशल मीडियावर ज्यावेळी 1,00,000 लोक काहीतरी डीक टाकतात, ते 1,00,000तले फक्त 10 तुम्हाला सक्सेसफुल दिसतात. हा रेशो आहे. हा कोणच बघत नाही. तो सक्सेस रेशो.
बघा तुम्ही युट्यूबला इतकं गार्बेज, युट्यूब शेवटी काढून टाकायला लागलं की म्हणजे कोणी येतो, कोणी, प्रत्येकाला वाटतं आपण इन्फ्लुएन्सर व्हावं. प्रत्येकाला म्हणजे जसं आपण एक ट्रेंड म्हणतो ना, कपड्याचा ट्रेंड असतो, तसा हा ट्रेंड आहे. मी ज्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं, प्रत्येकाला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. अरे म्हणलं, तू 2025 मध्ये ले ऑफ्स किती झाले, किती जणांना IT फर्म्सने काढून टाकलं, हे वाचलंस का? हे गुगल केलंस का? छे, त्याला वाईट काही बघायचं नाही. म्हणजे शैलेंद्र, अनफॉर्च्युनेटली तुम्ही स्वतः गुगल करा, 2025 मध्ये 1 लाख, मोर दॅन 1 लाख इंजिनियर्स, IT म्हणजे कम्प्युटर क्षेत्रातले इंजिनियर्सच्या नोकऱ्या गेल्यात. आणि तुम्ही सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या आकडेवारी काढून बघा तुम्ही, कुणी 18,000, कुणी 13,000, 23,000 अशी लोक काढलेत. म्हणजे ह्यांना वस्तुस्थिती माहिती नाही. अहो, 20-20 वर्ष एक्सपिरियन्स वाला माणसाला ज्यावेळी गेटवर आल्यानंतर त्याचं कार्ड स्वाईप होत नाही, त्याचा लॅपटॉप वॉचमन कडे जमा केला जातो. आज त्या 20 वर्ष काम केलेल्याची मेंटॅलिटी काय असेल, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, EMI, बाकी जबाबदारी बघा ना. त्याने फ्लॅट घेतला EMI वरती, गाडी घेतली EMI वरती, सगळंच EMI वर. आई वडील आता वृद्ध झाले, त्यांचा दवाखाना आहे, हे ते आहे, इकडे बाळ झाले असेल किंवा मुलं बाळ आहेत, त्यांच्या शाळा, शिक्षण, म्हणजे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किती आहेत. आणि वन फाईन डे असं सांगतात की वी डोंट नीड यू. मग परत त्याला हे म्हणतात, मग त्याने परफॉर्मन्सच केला नसेल. अरे, जो माणूस 20 वर्ष त्या क्षेत्रामध्ये आहे, तो नॉन परफॉर्मर कसा? तुम्ही कसं काय ठेवलं? 20 वर्ष का ठेवला होता? आणि हु डिसाइड, कोण हे करणार तुम्ही? म्हणजे की 20 वर्ष ज्या क्षेत्रात काम केलंय तो नॉन परफॉर्मर झाला एका दिवसात. मग तिथून लगेच हे वाटकट नाही. मग AI आहे ना, AI आत्ताशी जन्माला आलाय, ते अजून फ्लरिश व्हायचं, वाढायचंय. AI काय आहे हे लॉंग फॉर्म सोडला तर अजून लोकांना माहिती नाही, पूर्ण कळलेलं नाही कळलेलं. म्हणजे लोकांना ज्यावेळी मी सांगतो की AI इज अ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, त्यांना प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा शब्द कळत नाही. की प्रॉम्प्ट काय द्यायचा हे तुम्हाला आधी शिकलं पाहिजे. ते माहिती देईल की, पण तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला, चुकीचीच माहिती देणार. म्हणजे प्रश्न कसा विचारायचा हे आधी तुम्हाला शिकलं पाहिजे, तर तुम्हाला योग्य उत्तर येईल. मग प्रश्न कशा विचारायला तुम्हाला वाचन पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे, तर तुमचा प्रश्न व्यवस्थित. तेव्हा प्रोफेशनल कोर्स घेताना विद्यार्थी गडबड कुठे करतात, मी स्पष्ट सांगेन. तुमची आवड काय आहे आधी पहा. समजा तुमच्या घरात बिझनेस आहे किंवा घरातले काही आहेत, तर त्यांना काही रिक्वायरमेंट आहे का? आता फॉर एक्झाम्पल, एक माझ्याकडे विद्यार्थी आला, आता त्याच्या घरची बेकरी आहे, खूप छान बेकरी आहे, मोठी बेकरी आहे, चांगले प्रोडक्ट्स आहेत सगळे. आला, म्हणलं मला लॉ करायचं. मी म्हणलं, अरे का? म्हणलं, तू फूडशी रिलेटेड कुठला तरी कोर्स कर, त्याच्यातला ऍडव्हान्समेंट काहीतरी कर, बाहेर जा. बाहेरच्या देशांमध्ये असे म्हणजे फूड प्रोडक्ट्सशी रिलेटेड असे बरेच काही काही कोर्सेस आहेत, डेव्हलपमेंट आहेत, ते आहेत. म्हणलं, लॉ का करायचं आहे? म्हणजे नाही, मला कॉर्पोरेट लॉ करायचा आहे. म्हणलं, काय असतो कॉर्पोरेट लॉ? ते मला माहिती नाही, पण मला कॉर्पोरेट लॉ करायचं. म्हणजे काय होतंय, मगाशी जो आपण कौतुकाचा भाग होता, तसं या जनरेशनचा एक प्रॉब्लेम आहे की ते पूर्ण माहिती घेत नाही. हे दुर्दैव आहे. याच्यामध्ये करिअर निवडताना सुद्धा मुलांचा धरसोड वृत्ती होती सर, की 6 महिन्यापूर्वी त्याला नेव्हीत जायचं असतं, 6 महिन्यात तो एकदम ITत जायला मागतो, नंतर लगेच तो म्हणतो नाही थांबा AI करूया आधी आणि मग बघूया. म्हणजे हे पण टार्गेट्स त्यांचे बदलत आहेत, ते हा स्वभावातला दोष. फ्लक्च्युएशन्स खूप आहेत. कारण जसं आपण मगाशी एक ऍडव्हान्टेज म्हणलं की मल्टीटास्कर्स आहेत, मल्टिपल टास्क एका वेळी करत असतात, चांगली गोष्ट. पण मल्टीटास्किंग मधली एक कुठली तरी टास्क तुमची ही कंटिन्युटी मध्ये राहिली पाहिजे टू अचीव्ह युअर गोल. म्हणजे डिफोकसिंग झालं म्हणजे तुमच्याकडे चांगलं स्किल आहे, पण त्या मल्टीटास्किंग मधलं तुम्हाला एक फोकस्ड वेनी जायला काहीतरी शॉर्टलिस्ट करावं लागेल. सगळंच नाही तुम्ही
करू शकत. म्हणजे आपल्याकडे जशी म्हण होती म्हणजे की जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन, न- तर तसाच हा प्रकार झाला मग. हम्म. त्यामुळे काय होतंय, प्रोफेशनल कोर्सेसमध्ये तुम्ही बघा, कोणतरी त्याच्या ओळखीत येतं, एक चांगले सक्सेसफुल लॉयर असतात, हम्म. मग तो इन्स्पायर होतो, मी लॉयर. ल- इन जनरल आई वडील डॉक्टर असतील, काका वगैरे असे नाही की तो डॉक्टरकडे जातो. हम्म. हम्म. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आयटीचं क्षेत्र बघतो, तो म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय. असे मल्टिपल डिफोकस वेने ते जातात. मला वाटतं त्यांनी स्वतः आधी प्रॉपरली स्वतःची आवड काय आहे हे पाहिलं पाहिजे आणि मग कोर्सला कुठल्या एनरोल व्हायचं हे ठरवलं पाहिजे. सर, हे ज्या वेळेला मुलं चांगले मार्क्स गुण घेणाऱ्यातल्या टप्प्यामधले असतात, त्या मुलांचं ठीक आहे. जी मुलं 50%, 60% किंवा 70% ऍव्हरेज गुण मिळवणारी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कुठली क्षेत्र उपलब्ध आहेत? आता बघा, व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याला आपण म्हणतो असे बरेच आहेत. पण आता अनफॉर्च्युनेटली काय झालं की कामाचा दर्जा हा त्याच्या चेअरवरून, कपड्यांवरून ठरायला लागला. हम्म. म्हणजे सोपं उदाहरण देतो की आज तुम्ही तुमच्या घरचा नळ खराब झाला, हम्म. जर प्लंबर बोलवायचं म्हणलं तर तो हात म्हणजे यायचं जायचे, तो किमान म्हणजे तुम्ही 500 रुपयाची नोट बाजूलाच ठेवायची. कळलं. मग आज पण पुन्हा गेटअप, कामाचा हार्डवर्क, बाकी मग आम्हाला अशी कामं नको आहेत. हम्म. आज जर तुम्ही पाहिलं, आता तुम्ही मध्यंतरी आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा काही लोकांना जर्मनीला पाठवलं की, तर त्याच्यात हे व्यावसायिक अभ्यासक्रम केले, म्हणजे प्लंबर, वेल्डर ह्या कॅटेगरीतले लोक त्यांच्याकडे नाही आहेत. हम्म. आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे, आपल्या लोकांना हार्डवर्कची सवय आहे, कष्ट करायची सवय आहे. जर आपण तेच काम प्रॉपर वेनी केलं, हम्म. म्हणजे आज जर बघा तुमच्या घरी एक छान स्वच्छ कपड्यातला ज्याचा युनिफॉर्म आहे असा प्लंबर आला, हम्म. असा इलेक्ट्रिशियन आला, तुम्हालाही छान वाटतं. हम्म. तुम्ही पैसे देताना जास्तच देऊ. 100%, 100 रुपये जास्त देणार. मग तुम्ही हे जर अडॉप्ट केलं आणि हे चेंजेस आणले, हम्म. हे वर्क कल्चर आणलं की हा ठीक आहे, मी 10 ते 8 मध्ये काम करेन, हा माझा नंबर आहे, ह्याच्यावर मी प्रॉपर अपॉइंटमेंट डायरीत लिहून ठेवेन. हो. टाइमला जर व्हॅल्यू दिली दिली. तर कितीतरी गोष्टी अवतीभोवती आहेत. बघा ना तुम्ही, म्हणजे आता मास कम्युनिकेशन पासून ते किती, उलट मी तर म्हणतो आत्ताच्या जगात इतके प्रचंड आपण म्हणूया करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल झाल्यात. पण मुलांचं काय झालं, मेंढरासारखं झालंय. आणि स्पेशली हे जे मधले आहेत ना, ह्यांचं तसं झालंय बिचाऱ्यांचं. त्यांना समजतच नाही आपण कुठे जाऊ, आणि दुर्दैवान त्यांना गाईड करणारा पाथदर्शक हा राहिलेला नाही. म्हणजे शाळेच्या शिक्षकांच्या बरोबर संवाद साधायला आता कदाचित हे धाडसाचं ठरेल, मी बोललेलो की शिक्षकाच्या हातातली छडी काढून घेतली आणि विद्यार्थ्यांची शिस्त बिघडली. पण त्या छडीच्या पाठीमागे एक आदर होता काय, आणि एक प्रेमही होतं. अहो, कितीतरी विद्यार्थी असे होते, मी सांगतो, कितीतरी विद्यार्थी घरच्या कितीतरी गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, आणि मग मी त्यांच्या घरच्यांना सांगायचो, आणि तशी आम्ही विद्यार्थ्यांच्यात बदल घडवले. आणि आज ते विद्यार्थी सक्सेसफुल, म्हणजे खूप सक्सेसफुल आहेत. म्हणजे काही काही मुलांनी तर 4-4 फॅक्टरीज रन करतायत ते आता, म्हणजे एकदम या पद्धतीने. तर हा दुवा पण जर साधता आला आपल्याला,
पुन्हा तिथंच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. तर मला वाटतं याला बरेच सोल्युशन आपल्याला मिळून जातील. सर, मुलांच्या गुणांवरून किंवा त्याच्या वर्तनावरून पालक बऱ्याच वेळेला तुलना करतात. त्याला किती मार्क पडले बघ, तुला किती पडले बघ, तो कसा वागतोय बघ, तू कसा वागतोय बघ, तू किती वाजता उठतोय बघ, तू किती वाजता उठतोयस बघ. ही तुलना सतत पालकांची मुलांबरोबर सुरू असते. अशी तुलना केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवरती निश्चितपणे काहीतरी परिणाम हा निगेटिव्हली होत असेल. 100%. अशा तुलना करणाऱ्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता काय आहे की कंपॅरिझन म्हणजे आपण स्वतः बरोबर, मी अशा पालकांना एकच सांगेन की तुम्ही तुमचे मित्र, तुमचे समवयस्क लोक आणि तुम्ही ह्याचं पहिलं कंपॅरिझन करा. ते कसे वागतात, तुम्ही कसे वागता, इथे एक आरसा तुम्हाला दिसेल. आणि मग आपल्या मुलाच्या वरती ते कंपॅरिझनचं जे काही शस्त्र आहे ते चालवा. शस्त्रच म्हणेन मी. कारण काय झालंय, आजकाल मी पाहतो ना की 90% मुलांना हे कंपॅरिझन आवडतच नाही. आवडत नाही आणि ते बोलतात, ते डायरेक्ट तुम्हाला सांगतात. म्हणजे आपल्या वेळी आपल्या आई वडिलांना बोलायची सवय म्हणजे सवय म्हणण्यापेक्षा हिंमत नव्हती आपल्या. मदत नव्हती. जे काही बोलतील आपलं खाली मान घालून ऐकायचं. हे जनरेशन आहे का? तसं नाही. हे लगेच तुम्हाला ऐकवतं की ठीक आहे ना म्हणजे. आणि मग काही वेळा हा संवाद सुद्धा म्हणजे हे मला पालकांनीच सांगितलं की हा संवाद त्यांच्या घरात आला की मग त्याच्या वडिलांच्याकडे BMW आहे, त्याच्या घरात 6 गाड्या आहेत, तुमच्याकडे किती आहेत? मी हे ऐकवलं मुलानं. मग मी म्हणतो तुम्हाला कंपॅरिझन करण्यापेक्षा, कुणाशीही कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपलं मूल जर तुम्हाला त्या लेवलला न्यायचंय, चांगल्या पद्धतीने त्याला पुढे न्यायचंय, तर इन्स्टेड ऑफ मेकिंग कंपॅरिझन तुम्ही पुन्हा कुठे या कम्युनिकेशनवरती, पुन्हा संवादावर. ह्या कंपॅरिझन मध्ये अजून एक कंपॅरिझन असं होतं की आता ते दुसऱ्या मुलाबरोबर जर झालंच, दुसरे कंपॅरिझन होतं आणि ते सर्रास प्रत्येक घरामध्ये होतं. आमच्या वेळेला तसं नव्हतं. आम्हाला 2च पॅन्टी होत्या, त्याच 2 आम्ही घालायचो, आम्ही स्लीपर घालायचो. तुम्हाला बघा, हे कंपॅरिझन स्वतःचं कंपॅरिझन त्या मुलांबरोबर करतात. 100% हे जनरेशन कंपॅरिझन. आणि हे काय झालं तुम्हाला सांगतो, हे आपल्या आई वडिलांनी आपल्याला ऐकवलं आणि आपण आपल्या मुलांना ऐकवतो. आपल्याकडे परत तिथे झालं, आपल्याकडे हिंमत नव्हती उलट बोलायची, यांच्याकडे आहे. म्हणजे ते काय म्हणतात की ठीक आहे ना, तुमच्या वेळी नव्हतं, मग तुम्ही कष्ट केले, तुम्ही हे झालं, आता आमच्या नशिबानं ते तुम्ही आम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. तर आता जर तुमची पण ताकद आहे मला वर्षातून 10 कपडे घेऊन द्यायची, तर मी 2 कपड्यावर का जाऊ? का जाऊ? तुम्ही स्लीपर घालून कॉलेजला गेला, पण तुम्हाला देवानं दिले किंवा तुम्ही कष्ट करून मला बूट घेताय स्केचर्सचा किंवा A6चा किंवा चांगल्या कंपनीचा 18-20 हजाराचा, तर तो माझा प्रॉब्लेम नाहीये ना, तो विद्यार्थी म्हणतोय. पण इनडायरेक्ट जी जाणीव असते ना, ती जर तुम्ही करून दिली, हे न बोलताही तुम्ही तीच गोष्ट करू शकता ना. म्हणजे बाबा रे, त्याला तुम्ही फॅसिलिटीज देताय, सगळं हे करताय, पण मी असा होतो, मी तसा होतो हे सांगण्यापेक्षा जर आपण त्याला एनकरेज केलं, बघा मी तुला 20 हजाराचा बूट घेऊन देतोय, पण तुला तुझ्या मुलाला 2 लाखाचा घेऊन द्यायचा आहे. त्यावेळी महागाई तशी असेल असणार किंवा त्यावेळी तुला जबाबदाऱ्या तशा असतील. सिस्टमॅटिक अप्रोच जर आपण तो चेंज केला बोलण्याचा, तर हा संवाद नॉर्मल होऊन जाईल. आणि मी स्वतःच्या उदाहरण सांगतो मी की म्हणजे या गोष्टीत सुद्धा आपल्याला असं वाटतं की मुलांना जाणीव नाही आपल्या कष्टाविषयी किंवा प्रॉब्लेम आहे की ते बोलून नाही दाखवतात. मी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांशी ज्यावेळी मी संवाद साधला त्यावेळी ते म्हणतात की सर माझे वडील शेतकरी आहे, मला कळतंय कष्ट त्यांचे होत आहेत, त्यामुळेच मला अभ्यास करायचा. म्हणलं अरे तू हे मला बोलतो ते घरच्यांशी बोलून दाखव. व्यक्त नाही होत.
हा, कारण घरचे लिस्निंग मोडला नाहीये. लक्षात येते का बघ? ज्यावेळी बोलणार आहे तर ऐकणारा पण पाहिजे ना. आपलं काय होतंय बऱ्याच, आपलं इन द सेन्स 90% पालकांचं पिढीचं ते मस्त. त्यांना ऐकवायचंय, त्यांना ऐकायचं नाही. वेन इफ यू बिकम अ गुड लिस्नर, तर तुम्हाला खरोखर मजा येईल आणि अभिमान पण वाटेल की ही मुलं पण आपल्याशी तितकाच क्लिअर संवाद साधू शकतात. सर, हुशार विद्यार्थ्यांना सगळे शिकवतात. बऱ्याच वेळेला क्लासेसवाले हुशार विद्यार्थी निवडून त्यांना शिकवतात, पण धाडे क्लासेस अपवाद वगळता अभ्यासामध्ये थोडं मागं असलेल्या मुलांना कोण शिकवत नाही, किंवा नुसतं पालकांनीच नाही तर शिक्षकांनी सुद्धा नेमकं कोणती पद्धत अवलंबली पाहिजे ह्या विद्यार्थ्यांना शिकवताना? आता इतका सुंदर मुद्दा तुम्ही मांडलाय. मी एक ऑब्झर्व केलं की हुशार विद्यार्थी आणि ढ विद्यार्थी हे आपण एक कंपॅरिझन किंवा हे, मी मुळात एका थिअरीवरती इतका फर्म आहे की या जगात ढ कोणच नसतं. म्हणजे ढ ढाण्यांचा म्हणतो मी, पण ढ कोणच नसतं. कारण काय माहितीये, प्रत्येकाला एक स्पेशल ॲबिलिटी, स्पेशल काहीतरी दिलेलं आहे देवाने सगळ्यांना. आणि मी पाहिलं की म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळी प्रयोग करायचो तर मी पाहिलं की काही विद्यार्थ्यांना ती गोष्ट पटकन समजते, लवकर समजते. काही विद्यार्थ्यांना तीच गोष्ट समजायला थोडा वेळ लागतो, काहींना भरपूर वेळ लागतो. म्हणजे इट्स ऑल अबाउट द टाइम. म्हणजे ज्या विद्यार्थ्या, जसं आपण गाड्यांची एक स्पीड असते, गाडी म्हणजे आपण वेगवेगळ्या गाड्या म्हणतो की बाबा ही गाडी 100च्या स्पीडने मॅक्सिमम जाते, ही 200च्या जाते, ही 300च्या स्पीडने गाडी चालू शकते, किंवा त्या रेसच्या गाड्या असतात 350 किलोमीटर पर आवरने जाणाऱ्या. प्रत्येक गाडीचं स्पीड वेगळं आहे. तसं प्रत्येक विद्यार्थ्याचं लर्निंग स्पीड जे आहे बघा, टीचिंग स्पीड तर कॉन्स्टंट आहे, कारण शिक्षक सगळ्यांना तेच शिकवतायत वर्गात. पण 40 विद्यार्थ्यांचा रिझल्ट सारखा नाही येत आहे. मग यात शिक्षकाचं काय चुकतंय? तर शिक्षकाचं काहीच चुकत नाही. मग रिझल्ट कसा आणणार ना, म्हणजे सगळेच विद्यार्थी पास व्हायला पाहिजेत. मग मी पर्सनली माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मी काय करायचो की ह्या विद्यार्थ्यांना अनालाइज करायचो की आता हे एक्झाम्पल 5 मी सोडवून दिले, 6वं एक्झाम्पल सोडवून दिलं, सोडवायला लावायचो आणि त्यांचा टाइम नोट करायचो. त्यांच्याच वहीत स्टार्ट टाइम टाका, मग ज्याचं होईल त्याने जागेवर उभे राहावा, एंड टाइम असा, आणि मग तो टाइम नोट डाऊन करायचो. आणि असं ऍव्हरेज एक 10 एक्झाम्पल नंतर कोण फास्ट आहे कोण स्लो आहे. आणि मग जसं ती ससा कासवाची जी गोष्ट होती, तर आपण काय शिकलो की ससा जातो झोपतो, कासव जिंकतो, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याचे पुढचे जे 3 व्हर्जन्स आहेत हे आपल्याला कोण ऐकवत नाही ना. पहिल्या व्हर्जन मध्ये कासव जिंकतं, ससा झोपतो गाजर खाऊन, परत ससा येतो म्हणतो अरे नाही आपण परत रेस लावू. यावेळी परत रेस लावतात, आता ससा जिंकतो. म्हणजे आपण पहिलं काय शिकलो, स्लो अँड स्टडी विन द रेस. असं काही नाही, फास्ट अँड फ्युरियस कॅन ऑल्सो विन द रेस. कासव येतं म्हणतं अरे ससा तर नॅचरलीच फास्ट होता, आमचं कॉम्पिटिशन कसं होऊ शकतं. मग कासव म्हणतो यावेळी परत रेस लावायची, रस्ता मी काढतो आणि वाटेत नदी असते, नदीच्या पलीकडच्या झाडापर्यंत पोहोचायचं. आता नदीपर्यंत ससा पळत येतोय की, कासव नाही मानता येते, नदीच्या पलीकडे ससा कसा जाणार. कासव जिंकत, ससा म्हणतो अरे हेच स्किल होतं. मग ससा कासव एकत्र बसतात, म्हणतात आपण दोघंही जिंकू ना. नदीपर्यंत तू माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन पळतो, नदीत उतरलं की मी तुझ्या पाठीवर बसतो पलीकडं. अच्छा. आणि ही जी 4थं व्हर्जन जे आहे हे मी अप्लाय केलं, आणि मला वाटतं जर हे व्हर्जन अप्लाय केलं ना तर 100% हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते
हे बघा, शेवटी पर्सनल स्किल आहेच, पण ओव्हरऑल जर आपल्याला हे पाहिजे असेल तर हे चौथं जो आपण गोष्टीचा चौथा भाग आहे हा इम्प्लिमेंट केला. मग मी काय करायचो, हुशार विद्यार्थ्याला मध्ये बसवायचो हम्म. आणि जे कमी स्पीडवाले हम्म. नाही ते मध्ये पेरायचं. ते दोन बाजूला बसवायचे हम्म. आणि मधल्याला आता सांगायचं तू नाही गणित सोडवायचं, हम्म. तू ह्या दोघांना गाईड कर गणित सोडवायला. सोडवायला. हम्म. आता याचा फायदा असा झाला की जो विद्यार्थ्यांच्यात पण प्रकार असतात बघा, काही जण धाड प्रश्न विचारतात, काही बोलतच नाहीत. हम्म. मग आपण जरी त्याला अरे विचार नाही, ज्यावेळी तो समवयस्क आपल्या मित्राकडून शिकतोय हम्म. त्यावेळी तो सगळे छोटे डाऊट विचारायला लागतो. विचारतो. हम्म. आणि ह्याचा फायदा मला झाला. त्यामुळं तो जो डाण्यांचा जो हिट झाला, हम्म. म्हणजे ज्याचा मॅथ्स 6 वेळा राहिलाय तो 7व्या वेळा आउट ऑफ मार्क्स पाडतो, तर हे पचायचंच नाही कोणाला. म्हणजे कारण असं कसं होऊ शकतं, हम्म. हा तर कारण शिक्का बसला, 6 वेळा मॅथ्स राहिला म्हणजे तो आहे, होय. पण त्याचं स्पीड कमी होतं, हम्म. त्याचं अंडरस्टँडिंग कमी होतं. मग त्याला मी तो ब्रिज एकदा दिला. हम्म. अहो जे असे कितीतरी विद्यार्थी, म्हणजे अक्षय थोरात आमचा फर्स्ट इयरला फेल, थर्ड इयरला टॉपर, हम्म. प्रथमेश साखरे फर्स्ट इयरला फेल, थर्ड इयरला टॉपर, बर. विनेश शेळके फेल, थर्ड इयरला टॉपर, असे कितीतरी विद्यार्थी. मग असेच सगळे का, तर तसंही नाही. जे आता प्रसाद इंगवले आहे किंवा वेदांत कनसे आहे, आदित्य धोत्रे, ह्यांना 10th ला अबव्ह 90% मार्क्स होते हम्म. आणि फायनललाही अबव्ह 90% मार्क्स त्यांनी पाडले. हम्म. ते कॉन्स्टंट राहील. हा, ते ससाच आहेत ना शेवटी. हम्म. पण तुम्ही जसं म्हटला की ह्या विद्यार्थ्यांना दोनच गोष्टी पाहिजे असतात. एक त्यांना वेळ पाहिजे असतो, हम्म. एका शिक्षकानं त्यांना वेळ देणं आणि समजून घेणं अपेक्षित असतं. हम्म. म्हणजे गंमत सांगतो, माझ्याकडे एक प्रतीक गायकवाड म्हणून मुलगा होता, हम्म. त्याने एक एक्झाम्पल 19 टाइम्स सोडवलं. बर. चुकायचं, मी त्याला म्हणाल नाही चुकलंय, परत ट्राय कर. हम्म. 19 टाइम्स सोडवलं, हम्म. 19th टाइमला ते बरोबर आला, हम्म. पण त्याने मॅथ्सला आउट ऑफ मार्क्स पडले फायनलला. बर. हा एक चेंज हम्म. ज्याने त्याचा कॉन्फिडन्स एका छोट्या प्रयोगातनं गेन झाला. हे बघ, शेवटी पेपरला कोण जाणार, पालक, शिक्षक कोण नाही. नाही, विद्यार्थीच. मग प्रश्न वाचून त्याला कळायला पाहिजे, प्रश्न सोडवायची मेथड त्याला आली पाहिजे. आणि विद्यार्थी हुशार कधी, हम्म. तर मास्तर हुशार आहे, पालक हुशार आहे, तर विद्यार्थी हुशार नाही. हम्म. विद्यार्थ्याने स्वतःला प्रूव्ह केलं, आत्मविश्वास. मग उलट आहे, विद्यार्थ्याने त्याची सक्सेस स्टोरी मांडली की मास्तर हुशार, हम्म. की पालक हुशार. हुशार पालकांना मुलं असू शकतात, हम्म. उलट होऊ शकतं. होऊ शकतं. पण हा जर हुशार आहे तर त्याचे पालक असो, हुशार असो, काही असं. पालक हुशारच, कारण मुलानं ते हम्म. सिद्ध केलं. तर इथं सगळ्या तो टाइमचा विषय आहे. तुम्हाला मी मगाशी थांबवलं होतं कारण मला त्या प्रश्नावरती यायचं होतं आणि तो अं, मला तर वाटतं ह्या एकूणच आपल्या चर्चेतला तो महत्वाचा गाभा असेल. आणि तो प्रश्न हा आहे की आज विद्यार्थी आणि पालकांमध्ये संवाद राहिलेला नाही. मग त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. तो कलह शब्दातून काही वेळेला व्यक्त होतो, काही वेळेला निशब्द असतो. त्या दोघात काहीतरी चाललेलं असते पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये, तर ते बोलत नाहीत, ते गप्प राहतात. हा संवाद हरवतोय. या संवादासाठी काही आम्हाला टिप्स जर आमच्या काही पालकांना देता आल्या तर द्या की सर, काय करायला पाहिजे. मी उदाहरणच देईन की आनंद महिंद्रा यांच्याबद्दल मी एक पोस्ट वाचली होती हम्म. की ते ज्यावेळी डिनर टाइमला हम्म. एकत्र ज्यावेळी त्यांच्या घरातले सगळे येतात, तर त्यांच्याकडे एक बॉल आहे ज्याच्यामध्ये सगळे आपापले सेलफोन ठेवतात हम्म. आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतात. आणि जो काही त्यांचा 40-45 मिनिट्स 1 आवरचा टाइम आहे, हम्म. ते खातात, विविध विषयांवर चर्चा करतात. कितीही महत्वाचं काम असेल हम्म. तरी ते बाजूला ठेवतात. आता मी पहिलं पालकांना मला हे सांगायचंय, म्हणजे पालकांना, मी सुद्धा पालक आहे, मलाही सांगायचंय स्वतःला किंवा पालकांना, हम्म. की हा डायनिंग टेबल कॉन्व्हर्सेशन जे आहे
जे आपल्याकडे बघा तुम्ही, आपण ज्यावेळी लहान असतात आपल्याकडे पंगत बसायची, बसायची. काहीतरी पंक्तीला त्या काहीतरी आधार, शास्त्रोक्त आधार असेल किंवा जुन्या लोकांचा अभ्यास असेल. काय 7:15ची वेळ आहे बाबा जेवायची, सगळ्यांनी काही काम असते, सगळ्यांनी कामं सोडायची, सगळ्यांनी पंक्तीला बसायचं. म्हणजे आता पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे आपण पुरुष आधी बसायचो, स्त्रिया वाढायला असायच्या, पण सगळे एकत्रच असायचो ना. आणि संवादात सगळे आजी आजोबा नातवंड मुलं काका आत्या सगळे एकत्र बसायचे संवाद. आज तो हरवलाय. हा संवाद जर आपण पुन्हा आणू शकलो तर 100% या सगळ्याला आपल्याकडे सोल्युशन आहे. दिवसातून एक वेळ टीव्ही नको, मोबाईल नको, वर्तमानपत्र नको, सगळं कुठंतरी बाहेर ठेवू, डायनिंग टेबलवरती एकत्र बसू, एकत्र बसून संवाद करत, भले मग कोण अर्धी चपाती खाईल, अर्धी भाकरी खाईल, काही खाईल, पण जोपर्यंत आपल्याकडे एक सिस्टीम होती बघा, तुम्ही आठवतंय का, की शेवटच्याचा घास जोपर्यंत खाऊन होत नाही तोपर्यंत कोण हात धुवायचा नाही, उठायचं नाही. काहीतरी असेल ना. काय होतंय हे अटॅचमेंट, हे संवाद. म्हणजे त्यावेळी सुद्धा असे असणार ना पॅसिव्ह लोक, की काहीच न बोलता जेवत होता, पण तो ऐकत होता. ऐकून सुद्धा प्रोसेसिंग भरपूर होतं. आणि जे आपण म्हणतो की प्रत्येकाच्या मनात एक खदखद आहे. आता तुम्हाला सांगतो काय होतं, हे का बसत नाही आपण, तर 1-2 दिवस बसलो की आपल्यातच भांडण सुरू होतं काहीतरी, उगाचच कुठल्या तरी कारण, आणि मग आपणच म्हणतो आता नकोच बसायला, कशाला. मूल उलट बोलतं किंवा काही पदार्थ आवडत नाही, मग आपण रागवतो किंवा काहीही होतं. हे जर आपण टाळलं आणि तरी नाही बसायचं, होते ना भांडण, होते ना, तो संवाद न्यूट्रलाइज होईल. आणि जे आपण म्हणतोय की आपण काय म्हणतो की आपलं मूल शाळेत गेलं की सगळ्या गोष्टी शिकतं. माझं थोडंसं उलट म्हणणं आहे. मूल शाळेत 6 ते 6 तासच जातं प्रॅक्टिकली, बाकी 18 तास कुठे येते. प्रवास, झोपणं हे बाजूला काढलं तरी जेवढा वेळ आहे ते कुटुंबाच्या किंवा कुटुंबियाच्या संपर्कात आहे, आई वडील वगैरे वगैरे. मग वाटतं एवढा जर वेळ सगळे काढू शकले ना तर 100% या गोष्टीला सोल्युशन मिळेल, पुन्हा संवाद छान होईल, सगळे या प्रॉब्लेम्स आपले जे आहे ते निघून जातील आणि जे अपेक्षित आहे आपल्याला असं. नक्की सर, खूप चांगलं उदाहरण तुम्ही दिलं की हा प्रयोग कुणालाही करण्यासारखा आहे, की आजपासून संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी एकसाथ जेवायचं आणि मोबाईल बाजूला ठेवून जेवायचं. संवाद हळूहळू सुधरेल, अगदी एकदम पटकन रिझल्ट समोर दिसेल नाही, पण तो हळूहळू सुधारताना दिसेल. मूल ऐकायला लागेल, काही चांगल्या गोष्टी पालकांनी जर एकमेकात शेअर केलं तर ते मूल ऐकत असतं. त्याच्यात तो त्या भाग नसेल, त्याचा रोल नसेल, पण तो ऐकत असतो. तुम्ही जर पॉझिटिव्ह गोष्टी तिथं चर्चा केली तर त्याचा नक्की परिणाम 100% होईल असं मला वाटतंय. हा एक चांगला अनुकरणीय मुद्दा तुम्ही आज सांगितलं सर. सर, आता विद्यार्थी ज्या वेळेला अभ्यास करत असतात तर आमच्या घरातलंच उदाहरण घेतो की कन्या सारखी समोर मोबाईल ठेवून, आता 12वीची परीक्षा तिनं दिली, चांगले गुण पण तिला मिळाले, पण मोबाईल अनेक वेळेला आमच्या दोघांमध्ये वादाला कारण ते झालं की असा कुठं अभ्यास असतो, खरंय. हे कसला अभ्यास आहे, म्हणजे कसला अभ्यास आहे, मोबाईलवरती अभ्यास. हा बऱ्याच आजकाल पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हे कॉन्फ्लिक्ट चालू आहे. पालकांना काय वाटतं, हा मोबाईलवर बसला म्हणजे टाइमपासच करतोय, म्हणजे तो इन्स्टा बघतोय, युट्यूब शॉर्ट बघतोय किंवा आणि काही सोशल मीडिया किंवा हे. पण तुम्हाला एक सांगायचं की आपली जी मेथड होती आपली, की फळा खडू तर फ्रिक्शन व्हायचं, पेन नोटबुक फ्रिक्शन व्हायचं, आणि मग हा सेन्सर आपल्या ब्रेन पर्यंत त्या सगळ्या गोष्टी न्यायचा, मग आपल्याला ती सवय झाली. हे जे जनरेशन आहे यांची व्हिज्युअल मेमरी चांगली डेव्हलप झाली, आणि व्हिज्युअल मेमरी डेव्हलप झाल्यामुळे आपल्यात कमीच आहे बरं का. म्हणजे तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी तुम्ही सोशल मीडियावर एखादी गोष्ट पाहिलेली आज नाही लक्षात येणार, किंवा तुम्ही अगदी आठवड्याभरापूर्वी एखादे पिक्चर पाहिला असेल तर त्यातले सगळे डायलॉग किंवा काही अगदी ठराविक सुद्धा डायलॉग
आठवणं अवघड होऊन जाईल अवघड आपल्याला. कारण आपलं काय झालंय, व्हिज्युअल मेमरी मधला डेटा आपण डिलीट करत जातो. हम्म. पण ह्या जनरेशनचं ते ब्रेन मध्ये ती डेव्हलपमेंट झाली आहे त्यांच्या. हम्म. भलेही ते कोविडमुळं आलेलं असो गॅजेट त्यांच्या हाती, त्यांची व्हिज्युअल मेमरी डेव्हलप झाली. हम्म. त्यामुळे त्यांना आहे ना त्या व्हिज्युअली पाहिलेल्या गोष्टी ह्या रिकॉल करता येतात. हम्म. आता प्रश्न कुठे आहे की तासन तास तो जर बघत असेल हम्म. तर तुमची ड्युटी आहे ना त्याला मॉनिटर करणं. हम्म. हे बघा, इन्व्हेस्टिगेट नका करू, पण मॉनिटर सहज करू शकता तुम्ही त्याला. हम्म. म्हणजे मला काय म्हणायचंय की मूल काय करतंय हे बघायला तुम्ही सुद्धा थोडे टेक्नोसॅव्ही व्हा. तुम्हाला सुद्धा सर्च हिस्ट्री शोधता आली पाहिजे हो. की तो कंटेंट तो तिथे काय बघतोय. हम्म. आणि जर तो काही चुकीचा कंटेंट बघत असेल तर तुम्हाला त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. जर तुम्हाला हे सहज शक्य नाही हम्म. तर आजकाल आपल्याकडे काउन्सिलिंगला बरीच लोक आहेत. हम्म. जर तुम्हाला बोलता येत नसेल धाडसाने तर त्याच्या शिक्षकांना सांगा, शाळेच्या क्लासच्या शिक्षकांना सांगा, किंवा प्रॉपर काउन्सिलिंग घ्या. हम्म. पण तुम्हाला सांगतो ह्याचा बेनिफिट पण आहे. ह्या व्हिज्युअल मेमोरीमुळे काय झालंय, ऍट अ फिंगर टिप्स एवढ्या गोष्टी त्यांना अवेलेबल होत आहेत. हम्म. जर तुम्ही सहज एखाद्या टॉपिक वरती सर्च केलं तर गुगल इतकी पेजेस दाखवतं, आणि ह्यांच्याकडे ती ॲबिलिटी की त्यातलं परफेक्ट कुठलं आहे, चांगलं कुठलं आहे हे शोधतात आहोत. मग जर आपण त्यांना चॅनलाइज केलं, गाईड केलं की हे चांगलं आहे, हे ठीक आहे, किंवा त्याला विचारा हे एक्सप्लेन कर बघू, हम्म. त्याचं पण एक्सप्लेनेशन पॉवर वाढेल. हम्म. आणि हा जो ऑडिओ व्हिज्युअल मधला जो अभ्यास आहे ह्याने बरीच मुलं स्कोअर करतायत आणि आता इन प्रोसेस. त्यामुळं आहे ना, अजून मी तुम्हाला सांगतो, अजून 3 वर्षात हम्म. आपण जे डिजिटल इंडिया म्हणतोय किंवा डिजिटल हे हो. अवतीभोवतीचं युगच आहे. जग पाहतोय, तर आता शाळा कॉलेजेसमध्ये स्मार्ट बोर्ड आलेच, ऑलरेडी आले. हो. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा स्मार्ट बोर्ड आले. आता काही दिवसांनी तिथेच ते व्हिडिओज येतील, तिथेच बाकी गोष्टी येतील. आणि मला सांगा, जे इमॅजिनेशन आपण करायचो, हम्म. एखादी गोष्ट पाहिलेली नाही तर इजिप्तचा पिरॅमिड आपण पाहिलेलं नव्हतं, मग पुस्तकात जे चित्र छापून यायचं ते कसं तरी असायचं, त्याच्यावरून इजिप्तचा पिरॅमिड असेल. बरं, आपल्या दृष्टीने इजिप्तचा पिरॅमिड म्हणजे 1-2 बिल्डिंग एवढा. हम्म. ऍक्च्युअल ज्यावेळी इजिप्तचा पिरॅमिड पाहायला जातो, अरे बापरे एवढा प्रचंड मोठा. हम्म. मग तुम्ही बघा ना, त्या विद्यार्थ्याची कल्पना शक्ती जी आहे हम्म. आणि रियालिटी ही मॅच झाली. नाही झालं. आपलं तसं नाही झालं. आपल्याला, मग माझं स्वतःच सांगतो, मला इजिप्तचा पिरॅमिड हा 2 बिल्डिंग एवढाच वाटायचा. हम्म. मग आज त्याला एक जो दगड आहे तो इतक्या लांबून 300 किलोमीटर लांबून तिथे कसा आणला, ते कसं बांधला असेल, हम्म. ते स्ट्रक्चर काय आहे, हे कौतुकास्पद आहे. आणि या मुलांना ते इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे जर आपण त्याला प्रॉपर ट्रॅक ठेवला ना हम्म. तर डिजिटल एज्युकेशन बेस्ट आहे. सर, आपण शैक्षणिक भाषेमध्ये ज्या मुलांना मागं पडलेला किंवा पारंपरिक पद्धतीने आपण ज्यांना ढ म्हणतो, ही मुलं जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतात का? अशी एखादी सक्सेस स्टोरी तुमच्याकडे असेल तर सांगा. 100% सक्सेसफुल होतात. हम्म. म्हणजे मी असे खूप विद्यार्थी आहेत माझ्याकडे, खूप म्हणजे शेकडो म्हणालात तरी, आणि बऱ्यापैकी म्हणजे सुदैवानं सगळ्यांची नावासहित मला त्या स्टोरीज माहिती आहेत, कारण ती स्टोरी मी जगलोय त्यांच्याबरोबर. हम्म. त्यातून एक स्टोरी म्हणजे सांगतो मी तुम्हाला की किरण गवळी नावाचा एक माझा विद्यार्थी, आपला अंगापूर म्हणून जे गाव आहे खेडेगावातून आलेला, हम्म. 10वीला जेमतेम 51% मार्क्स असणारा, मराठी माध्यमातून पास आउट झालेला विद्यार्थी. तो आला, त्याने 11वी-12वी केली, हम्म. तेही आर्ट्स मधून. आणि नंतर 12वी झाल्यावर त्याला कोणीतरी सांगितलं की डिप्लोमा नावाचा एक प्रकार असतो आणि तिथं ऑपॉर्च्युनिटी चांगल्या असतात. तर त्याने SPS कॉलेज सातारा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं, कम्प्युटरिंग हम्म. डिप्लोमाला. आणि ज्यावेळी तो आला तर तुम्हाला असं म्हणजे की तो इंग्लिश असा स्पेलिंग, असं ते स्पेलिंग लावून असा वाचायचा, म्हणजे TREE. असा. मग ते टेक्निकल वर्ड्स आणि त्याचा तो कॉन्फिडन्स थोडासा कमी होता. मग तो क्लासला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे
बिचार. आणि कसं असतं, गावाकडून आला की मुलगा बुजरा. बुजतो. मग त्याला मी एका अशा विद्यार्थ्याच्या शेजारी बसवलं की ज्याला बऱ्यापैकी इंग्लिशचं ज्ञान होतं, आणि एकच सांगितलं की तू याला काहीही विचार, तुला जर त्याने प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तो मला विचारेल. आणि हे आम्ही ज्यावेळी सुरुवात केली, मग त्याला तरी कॉन्फिडन्स नाही. मग त्याला म्हणलं तू आता काय कर, एक रायटिंग प्रॅक्टिस, आणि डिक्शनरी मी त्याला गिफ्ट केली हम्म. की ही डिक्शनरी कशी वाचायची, सिंपल आहे, अर्थ मराठीत शोध, आणि तू मराठीत लिहून काढ तुला जे कळत आहे ते. हम्म. आणि कष्टाळू मुलगा होता, त्याने ते फॉलो केलं. 3rd इयरला 75% तो पास झाला. बर. आता काय करायचं म्हणलं, डिग्री. त्याने डिग्रीला केबीपी कॉलेजला घेतला ऍडमिशन. डिग्रीला तो चांगल्या मार्क्सनी पास झाला. हम्म. त्याचं युनिव्हर्सिटीमध्ये रँक आला. हम्म. हम्म. नंतर त्याने कंपनी जॉईन केली. नंतर त्या कंपनीतर्फे तो जपानला गेला. जपानमध्ये राहिला एक 3 का 4 वर्ष, परत आला. नंतर त्याने आय आय टी मधून एमटेक केलं. बापरे. म्हणजे तुम्ही विचार करा, लोक काय म्हणतात की 90-95% किंवा 99% IIT ला जाऊ जाऊ शकतो. शकतो. हो. माझ्याकडे उदाहरण आहे, 10वी-51% IIT ला जाऊ शकतो. 10वी-51. जाऊ शकतो. वेन देर इज अ विल देर इज अ वे. हम्म. आज तो मुलगा दीक्षा म्हणून जे ऍप आहे, ऑनलाईन एज्युकेशनचं गव्हर्नमेंटचं ऍप आहे दीक्षा म्हणून, हो. त्याचा तो कोऑर्डिनेटर आहे. बरोबर. आणि एज्युकेशन मिनिस्ट्री बरोबर तो काम करतो. तो दिल्लीत असतो. एज्युकेशन मिनिस्टर त्याला 1:1 भेटतात. हम्म. आज हा सातारा जिल्ह्यातल्या अंगापूर छोट्या गावातला, छोट्या गावातला मुलगा आज दिल्लीत हम्म. जे ऍप आता अजून 3 वर्षात, जे डिजिटल इंडिया आपण म्हणतोय, अजून 3 वर्षात प्रत्येक शाळेमध्ये हे ऍप पोहोचवलं जाणार आहे. आणि हे डिजिटल इंडियाचा जो पाथ आहे, डिजिटल इंडियासाठी जे काम केलं जात आहे, ह्याच्यात सिंहाचा वाटा हम्म. असणारा हा विद्यार्थी आहे. ही झाली एक केस. हम्म. असे इतके विद्यार्थी आहेत माझे, हम्म. म्हणजे ज्यांनी स्ट्रगल करून, म्हणजे ते एक टार्गेट मिळालं, मी जसं म्हणलं पेस त्याला एक मिळाला, मग ऐकत नाहीत मुलं. हम्म. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही स्पेशली पालकांना मला सांगायचंय की फक्त मार्क्सवरून जज करू नका की आपल्या मुलाला मार्क्स कमी पडले मग आता हा आयुष्यात काहीच करू शकत नाही. तर असं नाही. जर तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शन केलं, जर तुम्ही त्याला योग्य ठिकाणी संधी दिली, काय योग्य गोष्टी तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवल्या, तर इझिली तो सक्सेस मिळवू शकतो, आयुष्यात सेट होऊ शकतो. जे काही गोल त्याला अचीव करायचंय ते आरामात तो करू शकतो. बिलीफ सिस्टीम, तुम्ही तुमच्या पाल्यावर विश्वास ठेवायला शिका. सर, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आता आम्हाला गाईड केलं. कसा 1 तास वेळ गेला समजलं नाही. पालकांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असू शकतात, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून काही संभ्रम असू शकतात. हे विद्यार्थी आपल्याला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या शंका टाकल्या तर 100% सर त्याला उत्तर देतील. नक्कीच. करिअरला कुठलं मार्गदर्शन घ्यायचं, कुठल्या पद्धतीची स्किल डेव्हलप करायची, अभ्यासाची पद्धत काय, प्रत्येक वेळेला विद्यार्थीच चुकतो असं नाहीये, तर पालकांनी सुद्धा आता आपल्या चुका शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी काम केलं तर ते आपल्या विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी उपयोगाचं साहेब ठरेल. हे सर तुम्ही आता दिलेल्या मार्गदर्शनातनं अधोरेखित झालं. आणि पालक वर्ग म्हणून सगळ्या पालकांनी हे तर गोष्ट लक्षात घेतीलच की आता हस्तक्षेप विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये किती करायचा किंवा त्याच्या करिअरमध्ये किती करायचा, आपली जबाबदारी आपण ती सांभाळली पाहिजे, त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये पालक जातात आणि हातात छडी घेऊन त्याला गुन्हेगार नाही पण त्यानं काहीतरी अपराध केलाय अशा भूमिकेतून त्याला मग
सकाळी इतक्या वाजताच उठला पाहिजे, किती वाजता उठतोय, कितीला झोपतोय, आणि यामुळं मुलांमध्ये काही प्रमाणामध्ये न्यूनगंड येण्याची शक्यता असते, किंवा मग तो पालक आणि पाल्य ह्या दोघांमधला जो संवाद आहे ना तो हरवतो आणि दरी पडत जाते. तुम्ही सर आता या आपल्या या चर्चेमध्ये ज्या दिलेल्या टिप्स आहेत नक्की पालक फॉलो करतील, विद्यार्थी सुद्धा ह्या टिप्स फॉलो करतील, आणि तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूलमध्ये वेळ काढून इथं आलात त्याबद्दल पाटील की पॉडकास्ट कडून तुम्हाला खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा अशाच एखाद्या विषयावरती पुन्हा, कारण पालक आणि पाल्य हे न संपणारं कोड आहे, ते दिवसेंदिवस पुढे आणखीन ते गुंते बोरच असणार आहेत, त्याला अँगल बरेच असणार आहेत. तर आपण परत पुन्हा एखाद्या एपिसोडमध्ये नक्की सर भेटूया. रसिक हो, तुम्हाला हा संवाद कसा वाटला आम्हाला जरूर सांगा, आणि पालक म्हणून तुम्हाला काही मनात शंका असतील, काही गोंधळ असू शकतो, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहून तुमच्या शंका विचारू शकता. पुढच्या वेळेला असंच एक व्यक्तिमत्व घेऊन आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत नमस्कार. बेकीज बेकरी आपल्या पॉडकास्टसाठी प्रायोजक म्हणून सहकार्य करत असतात. बेकीज बेकरीचा मावा केक हा तुमच्यासाठी खास सर सप्रेम भेट. वा वा, थँक्यू. मी पण पालकांना आवाहन करेन की आयसिंग लावलेला वगैरे केक खाण्यापेक्षा मावा केकच खावा बेकीजचा. थँक्यू. येस येस, थँक्यू सर. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटील की सेवा ही मनातील आस म्हणजे पाटील की ही पाटील की